अचानक 2-4 दिवसात आवरून घेतलंय म्हणे तुझा 2-3 दवाखाने फिरवले. दारूमुळे जे झालेलं आहे ना, तर हे दारू खरंच नाही पाहिजे. की आज एक आमचं गेले, आज दुसऱ्या घरामध्ये गेलं की आज जनजीवन पोरं जायला लागले. आता ते दारू पिऊनच आला होता बोलले, पण काल सकाळी त्यांनी जेवण केलं म्हणते, पण थोडंसंच केलं होतं. पण त्याच्यानंतर जेवण झोपला ते तर 3-4च्या नंतर की त्याच्या कमरापासून पाहिच नाही. मी सध्या पिंपरी चिंचवड परिसरामधील फुगेवाडी परिसरामध्ये आहे आणि ज्या 12 लोकांचा मृत्यू विषारी दारू पिल्यामुळे झालेला आहे त्यांच्याच एका कुटुंबामध्ये मी आहे सध्या. अक्षय नावाचा मुलगा, 28 वर्षांचा मुलगा जो आहे तो एक आईला गमावावा लागलेला आहे. करता पुरुष काय गमावणं दुःख असतं ते आपण या कुटुंबाकडे पाहून समजू शकतो. सध्या कुटुंबावरती शोककळा पसरलेली. आपण त्यांच्याशी बोलू, नेमकी मागणी काय आहे, नेमकं कशामुळे झालं एकदा जाणून घेऊया. सध्या त्या बोलण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीये, त्यांचे नातेवाईक आहेत. ताई, काय सांगाल, काय झालं होतं नेमकं, कशामुळे घडलंय? आता ते दारू पिऊनच आला होता बोलले, पण काल सकाळी त्यांनी जेवण केलं म्हणते, पण थोडंसंच केलं होतं. पण त्याच्यानंतर जेवण झोपला ते तर 3-4च्या नंतर की त्याच्या कमरापासून पाहिच नाही. त्याला असं हो की नुसतं पायाने येते हे करायला. तर ह्या लोकांनी काय केलं, इथं लुंकड हॉस्पिटल आहे रोडला, प्रायव्हेट आहे ते. आता आपण एवढे बी पैशावाले नाही की म्हणजे नेऊ शकतो, पण तरी घेऊन गेले त्याला. का तर मी तिकडनं फोन केला तर या लोकांनी हलवलं त्याला. तर दोन्ही दवाखान्यात तर ते काय म्हणले की याला डायरेक्ट मोठ्या हॉस्पिटल मध्ये द्या. तर वायसमला नेलं तर तिथं एकदम गपच पडला. म्हणजे काही निसर्ग डोळे खोलायचं हे करायचं, त्याच्यानंतर तर काहीच नाही. मग तिथं ते लोकांनी काय वाटतं ते सलाईन वगैरे लावली, झेर काय म्हणले विषबाधा झालीये काय झालीये, तर ते झेर काढायचं त्यांनी प्रयत्न केला. तर ते आता कालपासून आलं होतं, सकाळीच त्याचा जीव म्हणले आयसीयूला ऍडमिट करा. पण डॉक्टर लोकांनी बी आम्हाला सांगितलं नाही ना की असं की इलाज होतोय का नाही. त्याच्यामध्ये थोडंसं डॉक्टर लोकांचं बी आहे की रिक्सी होतं, तर त्यांनी आम्हाला कळवायचं होतं. आम्ही दुसरे हॉस्पिटल बघितले असते की आज काय कवाय ना, आज हे सरकारी मध्ये नाही तर प्रायव्हेट मध्ये तरी थोडंसं आता मस्त वाटतं की आपल्याला कुठंतरी विलाज होईल आपलं माणूस जगायसाठी, की माणूस कुठेही प्रयत्न करतो. तर हे डॉक्टर लोकांनी बी कळवाय पाहिजे होतं. तर ह्याच्यामध्ये डॉक्टर लोकांनी बी आपल्याला स्पष्ट सांगितलं नाही. आणि हे दारूमुळे जे झालेलं आहे ना, तर हे दारू खरंच नाही पाहिजे. की आज एक आमचं गेले, आज दुसऱ्या घरामधलं गेलं की आज जनजीवन पोरं जायला लागलेले. तर ही पिढी वाढणारी कशी, पुढचं हे होणार कसं, भौतुवी कसं चालणार, याचा बी विचार पाहिजे. 12 जणांचा मृत्यू असा झालेला आहे. आता ही घटना घडलेली आहे. हो. याच्या अगोदर काही घडलं होतं इकडं? हे अवैध जे दारू विक्री आहे ही किती दिवसांपासून चालते? काही तक्रारी वगैरे केल्या होत्या तुम्ही? तक्रारी तर भरपूर वेळा झालेल्या आहेत. पण म्हणजे कसं की दारू पिऊन कुटुंबामध्ये भांडणं होणं, घरगुती हे होणार, दारूमुळे भरपूर चालते हे तर होतच. पण महागाई ही 2 महिन्यामुळं 3 दारू मुन्नी झाली आणि तिथलीच दारू पिऊन झाले की 2-2, 3-3 दिवसाच्या 3 माणसं जाणं बी काही तोंडाची गोष्ट नाही. आणि आजचे तर 12 माणसं अजूनही चाललेत, वाढतच चालले. आता 2 नेलेत, म्हणजे ते वाढतच संख्या चालली. अजून संध्याकाळपर्यंत किती होते. म्हणजे या दारूमुळं किती जीव धोक्यात आले. मग हे त्यांनी तर पैसा कमावला, पण ह्यांनी तर जीव गमावला. तुम्ही तक्रारी केल्या म्हणताय, ह्या तक्रारींना पोलिसांकडून कसा प्रतिसाद मिळत होता? काय भेटला नाही. फक्त यायचे तिथं बघायचे, त्यांना तेवढ्या पुरतं तेवढे नेत होते आणि ते लोक काही पैसे भरायचे ते लगेच घरी येत होते. आर्थिक देवाणघेवाण व्हायची पोलिस? हा, झाले बी घर आहे का, हे झाले बी घर आहे का? आज तुम्हाला तिथं म्हणजे तुमच्या इथं पोहोचत होतं म्हणून तुम्ही ऍक्शन घेतली नाही ना. जर तुमच्यापाशी पोहोचलंच नसतं तर तुम्ही ऍक्शन घेणं तुम्हाला गरजेचंच होतं. मग तुम्ही काहीच घेतलेलं नाही. तर ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला पोलीस बी जबाबदार आहे, ह्याला दारूवाले तर आहेतच. त्यांचा धंदा होता, त्यांनी धंदा चालूच ठेवला. आज तिथंच पोलिसांनी कुठंतरी आळा घातला असता, तो धंदा थांबवला असता, तर एवढे जीव गेले असते का? थांबलेच असते ना. की कुणीतरी की झालं बाबा इथं हे बंद झालेलं आहे, तर कुणी बी जीवावर बेतले, तर कोणी बी ऍक्शन घेत नाही ना. मग त्याच्यामुळे हे पोलिसांनी खरंच तर जबाबदार व्हायला पाहिजे होतं. आणि ह्याला सरकारने जास्ती, मी तर म्हणते आता पहिल्या बी सरकारने बंदी तर आणली होती, पण त्याला काहीच फायदा नाही झाला किंवा त्याच्यावर कुणी भीती नाही किंवा काहीच ऍक्शन घेतली नाही. पण आता तरी मी म्हणते हे करायला पाहिजे. आता तर धंदा नाहीच चालू पाहिजे, नाहीच व्हायला पाहिजे. तुम्ही कोण लागता अक्षयच्या? त्याची आत्या आहे. आत्या. हा. बरं. काय शिक्षण काय होतं अक्षयचं आणि काय व्यवसाय करायचा होतो?
तो 10वी पर्यंत शिकलेला आहे, असं नाही की अडाणी आहे. 10वी पर्यंत इतका हुशार होता. आता हे त्याला वर्षभरामध्ये त्याला दारूचं व्यसन लागलं, नाही तर इतका हुशार मुलगा त्याच्यासारखं कुणीच नाही. कदाना म्हणजे कधी कुणा सांगते भांडणं नाही, काय नाही, कधीच कुणाला वाईट बोललेलं नाहीये. पण आज इतकी त्याच्यावर ही वेळ आणली ना की आज त्या दारूसाठी त्यांनी इतकं जीव आपला स्वतः गमावलाय. आज त्याला घरामध्ये मी कळत नव्हतं की मी माझ्या आईला काय बोलतो, मी माझ्या आजीला काय बोलतो. त्यांचं म्हणजे असं कोणीच नाही की या घराचं म्हणजे कसं की एक हेच गेलं. आज वर्ष झालं त्याच्या वडिलांना वारून झालेलं की त्यांच्या मागे सहाराच नाहीये कुणाचा, की काहीतरी म्हणजे चला हे आता ते गेला. या बाईला परवा दिवशी अटॅक आला, आमच्या आईला बी. पण यांना आता कोण आहे, यांनी हे करायला पाहिजे की आज ह्यांना कोणाचा सहारा आहे. याला काय करणार आहे सरकार? ह्या दारूसाठी याला कोणीतरी हे करायला पाहिजे ना. मग काहीतरी ह्यांना बी म्हणजे आज ती शिक्षा तर व्हायला पाहिजे, ह्यांना बी काहीतरी त्याची भरपाई भेटायलाच पाहिजे. एवढंच माझं हे आहे की आज कसं की माझा भाचा गेलाय, आज आम्हाला माहितीये की आमच्या जीवाला काय भेटतंय, पण ते दारूचा धंदा हे बंदच व्हायला पाहिजे. ह्या वस्तीमध्ये परत दारू नाही पाहिजे. कसं आहे, नक्कीच आपण पाहू शकतो दारूमुळं अनेक आयुष्य मारामारी होऊन हे होऊन तर बर्बाद झालेले आहेत. परंतु ह्या विषारी दारूमुळे जे आहे ते सध्या 12 पेक्षा जास्त जे आहे ते मृत्यू झाल्याचं जे आहे ते पुण्यामधून सध्या आता आपण पाहत आहोत. सध्या या कुटुंबावरती शोककळा पसरलेली आपण पाहतोय. खरं तर अक्षय वय अवघा 28 वर्ष, घरातला करता पुरुष, करता मुलगा, आणि काम करून आपल्या कुटुंबाचं कुठंतरी काहीतरी मोठं केलं पाहिजे. आता बघू शकतो आपण ही 10 बाय 10ची देखील खोली नाहीये, जवळपास 5 बाय 4 अशी काहीतरी असेल. 5 फूट आडवी असेल आणि अशी 10 फूट असेल. मी उभा आहे या रूम मध्ये. इथं कुटुंबामध्ये 5 ते 7 लोक राहतात या रूम मध्ये, अशी सगळी परिस्थिती आहे. आणि काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा हे सगळं कुटुंब आहे, जे दररोज काम केल्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारची परिस्थिती. एक भाऊ मुंबईला कामासाठी जो आहे तो गेलेला होता, तो देखील आहे का, आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. खरं तर तो सध्या इथे नाहीये, पण जर बघितलं तर आपण बाहेरून जर बघितलं तर हे अशा प्रकारचं घर आहे. आणि या सगळ्यामध्ये जे आहे ते आता अक्षयचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अतिशय खरं तर या कुटुंबावरती शोककळा पसरलेली आहे. दारूमुळं आयुष्य बर्बाद झालं अशा प्रकारची खंत जी आहे ती या कुटुंबाने व्यक्त केलेली. याबरोबर प्रशासन आणि पोलिसांवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. तुमच्याकडे पैसे पोहोचत होते का, अशा प्रकारचा सवाल देखील या कुटुंबाने उपस्थित केलेला. आता यानंतर प्रशासन काय भूमिका घेतं, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून काय माहिती समोर येते आणि या 12 लोकांबरोबरच अक्षयच्या मृत्यूचं नेमकं कारण काय, हे सगळं येत्या काळामध्ये समजेल. परंतु सध्या जे आहे ते यावरती ताशेरे ओढले जातात. नवराष्ट्रासाठी निखिल सुकरे, पुणे.